टोमॅटोला ₹2.50 भाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. एकीकडे आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी हाच टोमॅटो उच्चांकी दरात विकला जात होता. पण आता हाच टोमॅटो कवडीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. टोमॅटोचा हब असलेल्या पुण्यातील नारायणगाव बाजारात टोमॅटो एकेकाळी ₹200 प्रति किलोने विकला गेलाय. मात्र आता टोमॅटोचे दर थेट ₹2.50 घसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे लाल चिखल होण्याची वेळ आली आहे. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर ढासळलेत. परिणामी कालच्या बाजारात ₹2.5 ते ₹10 प्रति किलो असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दर हळूहळू पडू लागलेत. मुद्दलही हातात येत नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. साहेब, आपण एक ऑब्झर्व केलं असेल तर मागच्या वर्षभर सुरुवातीचे 1-2 महिने सोडले तर वर्षभर टोमॅटोला चांगले बाजार राहिले. साधारणतः 400, 500, 600 रुपयाच्या ॲव्हरेजनुसार ते बाजार राहिलेले आहेत. त्यामुळं ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण आहे. टोमॅटोला व्हायरस वगैरे कमी येतात. MP म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो चालू आहेत, गुजरातमध्ये टोमॅटो चालू आहे, पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टोमॅटो चालू आहेत. इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक बेल्ट पूर्ण चालू आहे. इकडे बीड, शिरूर तिकडनं टोमॅटो आहे. नारंगाव भागातले सुद्धा टोमॅटो चालू आहेत. सगळीकडे टोमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे. त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत. आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. आता काहीच परवडत नाही साहेब. जेव्हा 500, 550, 600 रुपये मार्केट असेल तरच शेतकऱ्याला काहीतरी चाराने तेवढं शिल्लक राहतात. आता एकूण खर्च किती होतोय, हातात किती होतात ते, आणि तुमचा तोटा किती होतो? तुम्हाला मी सांगतो, आता 2 एकरला 3 लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला. 2 एकर मध्ये काडी 14,000 काडी बसती. त्या 14,000 काडीला 2 लाख रुपये खर्च आहे. पण आता जर एक गाडी भरून आणली, 150 कॅरेट आणलं तर 150 कॅरेटचं 15,000 होत्यात. त्या 150 कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो, मजुरीच जाते 8,000 रुपये, गाडीचं भाडं जाते 2,000 रुपये. 4,000 रुपयात नाही ना औषधं खुरापणी, त्याला फवारण्या आहेत, परवडतच नाही.